आज आपण बनवणार आहोत विदर्भामधील पंक्तीमध्ये बनवली जाणारी काळे चणे घातलेली कोहळ्याची भाजी। चवीला खूप छान लागते। चला तर सुरुवात करूया। तव्यावर थोडं तेल घ्यायचं आहे, त्यात एक कांदा घालून याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा लालसर भाजून झालेला आहे, आता याला आपण काढून घेऊ। नंतर घ्यायचं आहे खोबरं, खोबऱ्याला सुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरं सुद्धा लालसर भाजून झालेलं आहे, याला सुद्धा आपण काढून घेऊ। परत थोडं तव्यावर तेल घ्यायचं आहे, यात घालायचे आहे 2 चमचे धणे, अर्धा चमचा चना डाळ, अर्धा चमचा खसखस आणि अर्धा चमचा जिरे। याला सुद्धा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। लालसर भाजून झालेला आहे, याला सुद्धा आपण काढून घेऊ। नंतर फोडणीसाठी घ्यायचं आहे तेल, त्यात घालायची आहे मोहरी, नंतर घालायचा आहे एक दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंगा आणि 2 तमालपत्र। याला एखादी मिनिट परतून घ्यायचं आहे। नंतर घालायचा आहे एक बारीक चिरलेला कांदा, याला सुद्धा 2 ते 3 मिनिट परतून घेऊ। नंतर घालायची आहे 1 चमचा आले लसणाची पेस्ट, याला सुद्धा 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचं आहे। नंतर घालायचं आहे वाटण, मी इथे पूर्ण वाटण घातलेलं आहे, याला सुद्धा आपण 4 ते 5 मिनिटं परतून घेऊ। वाटण परतून झालं की यात घालायची थोडी हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, मी हे रंगासाठी घातलेलं आहे, तुम्ही साधा तिखट सुद्धा घालू शकता, आणि चवीनुसार मीठ। याला सुद्धा 2 मिनिटं आपण परतून घेऊ। त्यानंतर घालायचं आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो, याला एखादी मिनिट परतून घ्यायचं आहे। तर 3 ते 4 मिनिटं याला झाकून शिजवून घ्यायचं आहे। नंतर घालायचे आहे 1 वाटी चणे, मी चण्याला रात्रभर भिजत घातलेलं होतं। आता भरपूर लोक काय करतात की चण्याला वाफवून घेतात, त्यापेक्षा ही अशा प्रकारची भाजी जास्त चविष्ट होते। चण्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 ते 6 मिनिटं याला झाकून शिजवून घ्यायचं आहे। नंतर यात घालायचं आहे कोहळं, मी इथे 1 पाव कोहळं घातलेलं आहे, याला सुद्धा आपण चांगलं मिक्स करून घेऊ। कोहळं घातल्यानंतर याला 10 मिनिटं झाकून शिजवून घ्यायचं आहे। नंतर यात घालायचं आहे 2 ग्लास पाणी। पाणी घातल्यानंतर परत याला 10-12 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। भाजी शिजून तयार झाली आहे। त्यानंतर घालायचा आहे अर्धा चमचा गोडा मसाला, थोडंसं आमचूर पावडर आणि छोटासा एक गुळाचा खडा, आणि तयार झाली आहे मस्त झणझणीत